हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आज रवी सगळ्या तुमच्याशी जरा गप्पा मारेल मी. एक मिनटं. ओह, ॲक्च्युली मला आता फोडे आले आहेत आणि मी म्हणजे जेव्हा फाउंडेशन लावते तेव्हा मला नेमक्या फोड्या येतात. तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितलाच असेल. आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितला माझ्या शॉर्ट ज्यात मी गेट रेडी विथ मीचा केला आहे व्हिडिओ. तर फाउंडेशन लावलं आहे मी. सो मी एक खूप कमी वेळा फाउंडेशन लावते आणि जेव्हा पण फाउंडेशन लावते तेव्हा माझा चेहरा थोडे तरी फुटकळ्या येतातच, कारण मी ते रोज लावत नसल्यामुळे असं कधी मध्येच लावायला गेले तर ते फुटकळ्या येतातच मला असं तसं. त्यामुळे मी नॉर्मल म्हणजे काहीच लावत नाही मी नॉर्मली, कारण माझं फोड्या येतात आणि दुसरं म्हणजे की माझ्या चेहऱ्याला सूट पण होत नाहीत कोणत्याच गोष्टी. सो मी असं नाही लावत मी काहीच. तर ओके, याच विषयावर बोलते मी आता. विषय भेटला आहे आपोआप, तर याच विषयावर. तर मी तुम्हाला माझ्या डेली रुटीनमध्ये सांगते मेकअपच्या. तर मी डेली रुटीनमध्ये काहीच वापरत नाही. मी फक्त पावडर लावते, आयलायनर लावते, विषय संपला. कधी कधी मी लिप बाम पण लावते, पण ह्याच्या आधी म्हणजे मी आय थिंक सो 2023पर्यंत काहीच वापरत नव्हती, कारण मला काही सूटच होत नव्हतं. म्हणजे जेव्हा मी फेसवॉश लावायची ते पण सूट व्हायचं आणि मी नॉर्मल मग पाण्याने धुवायची, कारण मग लगेच मला चेहरा फुटका यायचं. त्यामुळे मी मला असं काहीच लावायचं नाही. साबण लावलं ना तरी यायचा. मग मी काहीच वापरत नव्हती FYपर्यंत, म्हणजे 2023पर्यंत. आणि जसं कुठे म्हणजे बाहेर इव्हेंट असेल तर मग मी लावते फाउंडेशन. नॉर्मली मी काहीच लावत नाही. पण मी खूप लोकांना असं बघितलं आहे नॉर्मल डेला सुद्धा ते लोक फाउंडेशन लावतात, मेकअप करून होतात, ब्लश बिश लावून येतात, आयलायनर. मला असं वाटतं, अरे नॉर्मल डे तुम्ही एवढं कसं तयार होऊन येतं? जर तुम्ही एक इव्हेंट असेल, लग्न असेल, कोणाचं बर्थडे पार्टी असेल तर ठीक आहे, तुम्ही या तयार होऊन. पण नॉर्मल दिवस असतो त्यात तुम्ही मेकअप करून, ते पण मी असं माझ्या कॉलेजच्या खूप लोकांना बघितलं आहे, मुलींना, की ते इतकं म्हणजे मेकअप कॅरी करायचं त्यांच्यासोबत रोजचं. आणि जसं पाऊल कॉलेजमध्ये टाकले की लगेच वॉशरूममध्ये जाऊन केस काय विचारणार, मेकअप काय करणार. नाही भाई यार, काय एवढं काय? म्हणजे तुम्हाला असं वाटतं ह्यांच्या पॅकेट ना पुस्तकांपेक्षा ना मेकअपचं जास्त सामान असेल. आणि माझ्या बॅगेत मी कधी नव्हे ते मी हे टाकून ठेवलं होतं कंगवा, कारण मी कधी कधी जायची मग कॉलेजवरून डायरेक्ट कुठे जायची ना, मग माझी अशी केस असे भुरसटलेली दिसायची. सो मग मग काय केलं तर की आपण काहीतरी ठेवू कंगवा बिंगवा, म्हणजे कॅरी तरी होईल लागलेच कधी तर मी कधी तरी म्हणजे रेअरली कंगवा वापरते जेव्हा मला कुठे जायचं असेल कॉलेजमधून डायरेक्ट जायचं असेल तर. नंतर मी कॉलेजनं जशी मी ट्रेन करून माहिती सकाळची गर्दी कशी असते, मग माझी केसांची इतकी वाट लागलेली असते तरी मी काय विचार जात नाही. लोकांना एवढे काय असतं म्हणजे मेकअप बिकअप ते समजत नाही. नॉर्मल झालं, नॉर्मल जसं तुमचा चेहरा आहे तसंच ठेवा ना. तर मला तर त्यांचं हेच होत नाही. आणि मग विचार करायचे, बापरे हे आत्ता एवढे मेकअप करतात तर असं बड्डे पार्टी असलं ना तेव्हा काय करत असतील. जाऊ दे, मी काय बोलू शकत नाही असं लोकांना, काय बोलायचं आता. तर पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जर आतून जर तुम्ही खूप चांगलं असाल, तुमचं मन खूप चांगलं असेल ना, तर ते तुमच्या चेहऱ्याला आपोआप ग्लो होतं. मग तुम्हाला काही करायची गरज नसते. तुमचं जर मन चांगलं असेल ना तर मग चेहऱ्यावर तुमचा असा तो ग्लो असा पटकन दिसते. मग तुमच्या चेहऱ्याचा असं लोकांना वाटते की तुम्ही मेकअप केला आहे, पण तुम्ही मेकअप केलेला नसतो. तर मला असं वाटतं की तुमचं मन चांगलं ठेवा, कारण आतून मन चांगलं असणं जास्त गरजेचं आहे. आणि जसं मला तर मेकअप जसं आवडतच नाही. म्हणजे मी जेव्हा बघते ना बायकांना मेकअप करताना, त्या रिअल लाईफमध्ये मेकअप न करता सुद्धा खूप चांगले दिसतात. पण तेवढा मेकअप का करतात? आणि थोड्या वेळात तुम्ही एवढा मेकअप करता, नंतर तुम्ही नॉर्मल होता, तुमच्या नंतर नॉर्मल स्किन लोकांना दिसून येते. मला हे कळतं नाही एवढं मेकअप करता कशाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेकअपमध्ये तुम्ही असे बघितलं असेल की मेकअपमध्ये फक्त मी फाउंडेशन वापरते आणि मी मेकअप वापरत नाही. म्हणजे लहानपणी मला मेकअप करायची खूप आवड होती. मग असं घरच्यांना वाटत होतं माझ्या की यार कॉलेज सुरू झाल्यानंतर ही मस्त की आता बाकीच्या मुली करतात ना ब्लश ब्लिश लावून किंवा आयलॅशेस लावून जाणार फिरणार, पण ते आता नाही. म्हणजे त्या लोकांना असं वाटतं की अरे श्रेया तू हे मेकअप बिकअप करून जात नाहीस. तर आता ऑपोजिट मी लगेच खूप चेंज झाली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मेकअप करत नाही, कारण पहिली गोष्ट माझी ते म्हणजे की माझ्या कझिनचं लग्न होतं आणि त्यावेळी मी मेकअप केला होता. आणि माझं असं होतं की कझिनचं लग्न आहे, करू मेकअप व्हिडिओ बघितले. आणि ते असतं ना
स्टार्टिंगपासून ते विटॅमिन सी सिरम किंवा मेकअप बेस करण्यासाठी ते वापरतात ना कुठलं स्प्रे, त्याचं नाव नाही माहीत मला. किंवा नॉर्मली तुमच्या डोळ्याकडे डार्क सर्कल असेल त्याला वेगळा फाउंडेशन येतो, मग तो फाउंडेशन वापरला होता मी. नॉर्मल चेहऱ्यासाठी फाउंडेशन वेगळा किंवा आयलायनर असे वेगवेगळं बघा, असे स्टेप बाय स्टेप वापरले ते मी. असे विटॅमिन सी काउन्सिल जे काय आहे ते आपण वापरतो ना, जे लोक वापरतात त्याप्रमाणे असे वापरले प्रोडक्ट बिडक्ट आयलायनर लावून घेऊन. आणि आम्ही लग्न होऊन डायरेक्ट मुंबईला येणार होतो त्याच दिवशी. तर सकाळी केलं असेल 11:30-12 दरम्यान मेकअप आणि रात्री 11-12ला पोचले असेल मी. जी माझ्या चेहऱ्याची अशी आग व्हायला लागली ना त्या मेकअपमुळे. आणि मला थोडं कधी घरी जाऊन मी तोंड धुते आणि तोंड धुतल्यानंतर माझं चेहरा असं आग असं दिसत, म्हणजे असं जाणवत होतं मग की माझ्या चेहऱ्याची आग होते. मला असं वाटतं माझ्या चेहऱ्याची वाट लागली आता. काय कुठला मेकअप मला तो नाही सूट झाला मला काही माहीत नाही. मी परत कधी ट्राय करायला पण गेले, कारण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर माझ्या चेहरा लिटरली असं लाल लाल दिसत होतं. आणि सगळे म्हणायचे तू काय झालं चेहऱ्याला इतकं लाल काय दिसतोय. मला सांगितलं मेकअप सूट झाला नाही. पण आता ते मला माहीत ना कुठला मेकअपचं ते मी विटॅमिन सीरम सूट झालं नाही का, कुठलं फाउंडेशन ते मला काही सांगा माहीत नाही. कारण मी परत वापरलाच नाही मेकअप तो, कारण एवढं खूप रिस्क घेतलं ना. म्हणजे पूर्ण चेहरा लाल होता ना, मला असं वाटतं माझ्या चेहऱ्याची वाट लागणारी. कारण तो लाल जो भडक झाला तर माझ्या चेहरा तेव्हापासून मग मेकअप वापरतच नाही मी कोणते. मग लावायचं असेल फक्त फाउंडेशन लावते. तर मला खूप असं कमी वेळा फोड्या येतात चेहऱ्यावर. आता पण एक फोड आली कारण ते फाउंडेशन वापरलं मी आणि वरतून हे. पण मी जास्त वापरत नाही, म्हणजे आता 2023ला. आणि नंतर काय होतं तुमच्या चेहऱ्यात टॅन निर्माण होतं जर तुम्ही कुठला वापरत नसाल तर माझ्या ह्याला मी तुम्हाला बोलली ना मगाशी की मी नुसतं पाण्यात धुवायची आणि नंतर टॅन निर्माण व्हायला लागला माझ्या चेहऱ्यावर. मग आता काय करायचं, मग काय वापरायचं, कारण हिमालयाचं मला अजिबात सूट होतं ना, डवचं तर अजिबात नाही. साबण डवचा त्याला आलो. मग ना ते टी व्हीवर ती ॲडव्हर्टाईजिंग लागली ते मामाअर्थची अपटॅन फेसवॉशची, आणि ती केली ती शिल्पा शेट्टीने. तर माझ्या मम्मीची एक त्या काळातली आवडती, हिने केली ना आपण इथं हे ट्राय करूया. मग मम्मी बोलली की एकदा ट्राय तर करू. मग आम्ही असं एक दिवस डीमार्टला गेलो होतो आणि मी ट्राय केलं ते. तर मला ते सूट झालं आणि मी इतकी खुश झाली बापरे. म्हणजे मला असं वाटतं की मला कुठला फेसवॉश सूट होतच नाही की काय, पण तो झाला. मग तेव्हापासून मग मी कधीतरी वापरायची ते, कारण जसं जाणवायला लागेल की माझ्या टॅन निर्माण होते. तर तो खूप बेस्ट आहे, म्हणजे माझ्यासाठी मला तो सूट होतो आणि घरातच सूट होतो. आणि त्याचं जे शॅम्पूज आहेत ऑनियन शॅम्पू ज्यांचे केस गळतात किंवा डॅन्ड्रफ अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ते खूप चांगले आहेत, त्याच्याने इफेक्ट पडतो. तर मी आधी पतंजलीचे वापरायची, आता पतंजलीचं बंद केलं आणि ते वापरायला लागले मी शॅम्पू. आणि मला असं वाटतं तुम्ही पण यूज करा मामाचे प्रोडक्ट, कारण ते खरंच खूप युजफुल आहेत. सो मी मग वापरायला लागली. मग त्यात मी कधीतरी वापरते जेव्हा वाटते की चेहरा टॅन ते बेशमन असं वाटतं की हां बाई माझ्यासाठी पण काहीतरी बनवलं आहे माझ्या चेहऱ्याला सूट होण्यासाठी. तर ते नॉर्मल मी लग्नातसुद्धा मी नॉर्मल फक्त असं कोणाचं लग्नाचं फाउंडेशन लावते, काजळ आपलं नेहमीचं नॉर्मल, लिपस्टिक यार मस्ट, लिपस्टिकला मी कधी सोडत नाही. म्हणजे लिपस्टिक मी असेल तर लावते. नंतर नॉर्मल डेला मी लिप बाम लावते. आता आधी नव्हते लावायला, आता लिप बाम पण लावते. कारण सकाळी उठून एवढं मला कळत नाही एवढ्या कॉलेजच्या मुली आमच्या तिथलं नाही बाकी सगळ्या की एवढ्या तयार होऊन कशा येतं मग ते समजत नाही. म्हणजे असं चेहऱ्याला हेअर सिरम लावून येते, हेअरस्टाईल ते पण इतके सकाळी 7 कॉलेज असायचं आमचं, म्हणजे आहे, आणि तेव्हा लावून यायचं. मग सर काय एवढं पे कसा असतो इथं आम्हाला उठून जातं, कंटाळा येतो. नीट असं बिणी झोपून मस्त घालून बिजून येतात. ब्रेक झाली की परत जरा परत मेकअप करून येणार, टचअप करून येणार. आपण ठीक होतो त्यांच्यापेक्षा, कारण ते त्यांचा खरा चेहरा ते लपवत आहेत. मला असं वाटतं की आपण कधी पण आपला खरा चेहरा लपवायचा नाही. आपल्या देवाने बनवले ना, मग त्याप्रमाणे आपण व्हायचं. कशाला मेकअप करायचा, मेकअप नाही केलं तर आपण त्याला आपल्याला काय होत नाही. प्रॉब्लेम होतं मुली, मी खूप लोकांची ऐकली की चेहरा फुटकात डाग त्यामुळे मेकअप वापरतो. तुम्ही चेहऱ्याची तेवढी काळजी घ्या ना, म्हणजे चेहऱ्याची काळजीच घेतली ना तर ऑफकोर्स तसं होणार ना. माझं पण आधी व्हायचं, म्हणजे 2022-21 लॉकडाऊन होतं ना, चेहऱ्याची वाट लागली ती. मग तेव्हापासून मग मी घरच्या घरी ते आपण म्हणतो ना की पाणी जास्त पिणे, मी म्हणते पाणी जास्त प्या. म्हणजे
आतमधली जी आपली घाण असते, जे काय असतं ते पाण्याने दूर होतं. जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या चेहऱ्यावर फुटकळ्या किंवा रॅशेस म्हणू शकतो किंवा टॅन हा सगळा कमी होतो. तर मला असं वाटतं की तुम्ही वापरा, म्हणजे सॉरी पाणी प्या, वापरा नाही, पाणी प्या. म्हणजे मी तुम्हाला सांगेल, आतून आतली घाण फक्त पाण्याने जाऊ शकते. तुम्ही बाहेरून कुठलीही क्रीम लावली तरी ती आतमधली घाण साफ करणार नाही आहे. तर मला असं वाटतं की आतमधून फक्त पाणी प्या. पाणी पिण्याने तुमचे जे काही फुटके ते जातील. आणि बाहेरून जर तुम्हाला लावायचे तर फेसवॉश लावा, मी जो सांगितला मामाअर्थचा. जर तुम्हाला तो सूट होत असेल तर लावा. तर बाहेरून फेसवॉश आणि आतून पाणी एवढंच केल्यानं तुमचा चेहरा खूप बेस्ट दिसेल. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी कोण अशी ॲक्टर विक्टर नाही तुम्हाला सांगायला की तुम्ही हे करा, मला असं वाटलं तुम्हाला सांगावं असं. सो माझा जो प्रॉब्लेम होता टॅनचा किंवा फुटकायचा, तर मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर तुमचा पण तो असू शकतो, तर मग चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण ट्राय करा मामाअर्थचा फेसवॉश. तर बेस्ट, ते पण प्रोडक्ट बेस्ट आहे. आणि आता मी लेटेस्ट बघते खूप लोकांनी ते ॲडव्हर्टाईजमेंट केली की घर सोपची, ज्यांचा मॅजिक सोप आला आहे. तर मी आधी इग्नोर करायची की अरे आता किती फेक लोक म्हणजे घेऊन येतात काय ना काय तर नाही होत सूट. डव असं ते एक नावाचं फेक आहे. डव तर अजिबात वापरू नका. डवने तुमची वाट लागेल. डवचा शॅम्पू वापरू नका. जे काय डवचे प्रोडक्ट अजिबात वापरू नका. ते इतके बेकार आहेत की आम्ही वापरलेत आणि आम्हाला माहिती आहे ते किती बेकार आहेत. प्लीज डव वापरू नका. यामध्ये फ्रेंड सर्कलने सुद्धा सांगितले की डव सुद्धा नाही चांगला आहे. सो डव अजिबात वापरू नका. आता ते घर सोपचं मी बघितलं, आधी जे इन्फ्लुएन्स लोक आहेत ना ते करायची ॲडव्हर्टाईजमेंट. सो मी एवढं लक्ष द्यायचे नाही, काय जाऊ दे, करतायत करू दे, त्यांना पण पैसे भेटतील. पण नंतर ना बऱ्यापैकी ॲक्टर्स लोक करायला लागली. ती मुनमुन दत्ता माहिती आहे का तुम्हाला, तारक मेहता मधली, ती ती करायला लागली. तिने ॲडव्हर्टाईजमेंट केली त्याची, किंवा लग्नाची बेडी जी स्टार प्रवाह लागते, सिंधू, देवधर, सायली देवधर, तिने केली ॲडव्हर्टाईजमेंट. तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी असणार. कारण जेव्हा ॲक्टर लोक करतात आणि त्यांनी यूज करून दाखवलं, प्रार्थना भेरे तिने यूज करून दाखवलं त्यांच्या हाताला, त्यांनी की लावून साबण केल्या. सो मी आधी इन्फ्लुएन्सर लोकांचं ऐकायचे नाही की असेल काहीतरी सोड. पण जसं मी हे लोकांचं बघायला लागले, ॲक्टर लोकांची, तेव्हापासून मला असं वाटलं की ट्राय करायला जातं. आणि मला असं वाटतं की आपण ट्राय करायला पाहिजे. पण जी गोष्ट ट्राय करायची एकदा करून बघायची, नाही पटलं नाही पटलं. तो असा विचार करते मी ट्राय करायचा, तर बघू. आणि खूप लोकांचं बघितलं आहे, रिव्ह्यूज बघितले त्यांचे घरचोकवाल्यांचे. तर आता मी ट्राय करते ते, बघू आता कसे. आणि मी नक्कीच मला सांगेन की ते खरंच यूजफुल आहे की नाही. कारण आता मी बघते ना, टॅन रिमूव्हसाठी आपल्या शरीरावर पण टॅन असतो, हातावर पायावर, ते त्यासाठी घरसोपसाठी बेस्ट आहे. मॅजिक सोप त्यांचं त्यासाठी बेस्ट आहे. तर मी आता होम रेमेडीज बघते की बऱ्यापैकी मी विश्वास होम रेमेडीजवर ठेवते, कारण ते होतात. म्हणजे बाहेरच्या केमिकल्सपासून वाचण्यासाठी घरच्या होम रेमेडीज नेहमी बेस्ट आहेत. पण मी जेव्हा करायला जाते ना ट्राय, ते नाही होत. सो मी विचार केलं की ओके, एकदा ट्राय करायला काय जाते, आपण करून. मी सगळ्याच गोष्टी आता समजा लोकमत सखी असतील आणि सांगितलं की टॅन रिमूव्हसाठी तुम्ही हे वापरा, होम रेमेडीज, तर कधी कधी ते नाही होत उपाय आपल्यावर, का म्हणजे आपली स्किन टाईप वेगळी असेल त्यामुळे होत नसेल. सो मग विचार केला आपण हे वापरून बघू, झालं तर झालं, नाही तर नाही. ओके चालेल. ओ माय गॉड, मी 13 मिनटं होऊया तर 14 मिनटं होती. तर हां, मग तुम्हाला मग हेच मला आज वाटलं काय चाललंय, गप्पा मारूया आज. आणि नेमकं आणि मला काही ठरलं नव्हतं की येऊन बोलायचं असं असं. आणि अचानक मला चेहरा फुटकुळी दिसली, अशी ती फुटकुळी असे आली. आणि माझं जनरली लक्ष जात नाही चेहऱ्यावर, आणि असं कॅमेरावर दिसलं मला की ओ शिट कोळी आली आहे म्हणा. सो मग केलं आता आली आहे तर ह्याच्यावर पण बोलून टाकू जे काय आहे ते. आणि त्या दिवशी मी ते शॉर्ट्स टाकले तुम्हाला, गेट रेडी विथ मी, त्याच्यामध्ये सांगितलं मी काय काय यूज करते ते. म्हणजे ह्याच्यावर सांगू आपण नॉर्मल डेचा डेली रुटीनमध्ये मी काय वापरते मेकअप बिकअप. ओके चालेल. मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही यूज करून बघा. मामाअर्थचे प्रोडक्ट्स हेल्पफुल ठरतील तुमच्यासाठी सुद्धा. ओके चालेल, बाय.